नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजची बातमी देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक ठरणारी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या प्रश्नाची चर्चा सुरू होती, ज्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्याला हवं होतं, तो प्रश्न म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता नेमका कधी जमा होणार. जर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण 23व्या हप्त्याबाबत आलेली महत्वाची माहिती, पात्रता, फार्मर आयडी, ई केवायसी आणि नमो शेतकरी योजनेबाबतची संभाव्य घडामोड याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत ही दिली जाते. ही रक्कम 2-2 हजार रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता की पुढील हप्ता जून महिन्यामध्ये मिळेल की जुलैमध्ये. आता याबाबत एक सकारात्मक आणि आनंददायक माहिती समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. अर्थात अंतिम अधिकृत घोषणा आल्यानंतरच याबाबत संपूर्ण स्पष्टता येईल. मात्र सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार 20 जून ही तारीख महत्वाची मानली जात आहे. मित्रांनो, यावेळी हप्ता वितरित करताना काही महत्वाच्या अटींवर विशेष भर दिला जात आहे. त्यामधील सर्वात महत्वाची अट म्हणजे ई केवायसी. गेल्या काही महिन्यांपासून शासनाच्या माध्यमातून सातत्याने ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. अनेक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र ज्यांनी अद्याप ई केवायसी केलेली नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर ती पूर्ण करणे आवश्यक आहे, कारण अपूर्ण ई केवायसी मुळे अनेक वेळा हप्ता रोखला जाऊ शकतो. मित्रांनो, फक्त ई केवायसीच नाही तर यावेळी फार्मर आयडी देखील अत्यंत महत्वाचा ठरत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्य शासन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार करून घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलं होतं. फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्यांची एक प्रकारची डिजिटल ओळख. या माध्यमातून शासनाकडे शेतकऱ्यांची माहिती अधिक अचूक स्वरूपामध्ये उपलब्ध राहते. भविष्यातील विविध योजना, अनुदाने, विमा योजना आणि इतर लाभ देताना याचा मोठा उपयोग होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करण्यासाठी विशेष मोहीम देखील राबवण्यात आली आहे. आता असे संकेत मिळत आहेत की फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवताना अधिक सुलभता निर्माण होऊ शकते. मित्रांनो, आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांची संख्या. मागील हप्ता वितरित करण्यात आला त्यावेळी देशभरातील सुमारे 89,66,000 अधिक लाभार्थ्यांना या हप्त्याचा लाभ मिळाला होता. यावेळी ही संख्या किती राहणार? नवीन लाभार्थी वाढणार का? फार्मर आयडी आणि ई केवायसी मुळे काही नवीन शेतकरी पात्र ठरणार आहेत का? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे काही भागात नव्याने नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढलेली दिसत आहे. त्यामुळे यावेळी लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि याबाबत अधिकृत आकडेवारी ही हप्ता वितरित झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मित्रांनो, पीएम किसान योजना ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार बनली आहे. बियाणे खरेदी असो, खतांची व्यवस्था असो, औषधांची खरेदी असो किंवा शेतीच्या इतर छोट्या मोठ्या खर्चासाठी मदत असो, या 2,000 रुपयांच्या हप्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. विशेषतः पेरणीपूर्वी किंवा हंगामाच्या सुरुवातीला मिळणारी ही मदत अनेकांसाठी उपयुक्त ठरते. मित्रांनो, आता चर्चा करूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना
पीएम किसान योजनेव्यतिरिक्त नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत देखील आर्थिक सहाय्य हे दिलं जातं. मात्र सध्या अनेक शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या प्रलंबित हप्त्याची वाट पाहत आहेत. राज्य सरकारचे काही हप्ते अद्याप वितरित होणे बाकी असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जर पीएम किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित हप्ता जवळपासच्या कालावधीत जमा झाला तर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा मिळू शकतो. विशेषतः खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही मदत अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी राज्य शासनाकडून लवकरात लवकर निर्णयाची अपेक्षा करत आहेत. मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर काही गोष्टी त्वरित तपासून घ्या. पहिली गोष्ट, तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का? दुसरी गोष्ट, तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते योग्य प्रकारे लिंक आहे का? तिसरी गोष्ट, फार्मर आयडी तयार केला आहे का? चौथी गोष्ट, तुमच्या अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नाही ना? या सर्व गोष्टी वेळेवर पूर्ण केल्यास हप्ता मिळण्यात अडचण येण्याची शक्यता कमी होते. मित्रांनो, सध्या तरी उपलब्ध माहितीनुसार 20 जून 2026 ही तारीख महत्वाची मानली जात आहे आणि लाखो शेतकरी या दिवसाची प्रतीक्षा करत आहेत. अधिकृत घोषणा आणि अंतिम अपडेट आल्यानंतर परिस्थिती आणखी स्पष्ट होईल. खबर लाईटवर आम्ही तुमच्यापर्यंत प्रत्येक महत्वाचे अपडेट सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अशाच शेतीविषयक योजना, सरकारी निर्णय, अनुदान, विमा, कर्जमाफी आणि शेतकरी हिताच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेल पुढील एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.